नमस्कार, मी गीता कुलकर्णी सोलफुल कनेक्शन्स विथ गीतामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करते। आज आपण टॅरो सिरीजचा 6वा भाग बघणार आहोत। या टॅरो सिरीजच्या 6व्या भागामध्ये आपण आज आधुनिक टॅरो रीडिंग आणि त्याचे उपयोग बघणार आहोत। टॅरो हे सेल्फ केअरसाठी वापरलं जातं आणि आधुनिक टॅरो म्हणजे काय तर आपण एक डेली कार्ड काढतो, त्या कार्डवरनं आजचा तुमचा दिवस कसा जाईल हे तुम्हाला सांगितलं जातं। म्हणजेच काय मित्रांनो, थोडंफार ज्योतिषाच्या जवळपास आपण जात असतो। आजचा दिवस कसा जाईल हे सगळेच ज्योतिषी किंवा ॲस्ट्रोलॉजर आपल्याला सांगत असतात, त्याप्रमाणे टॅरोसुद्धा आपल्याला सांगत असतं की आजचा दिवस आपल्याला कसा जाईल। आता आज जर आपण टॅरो बघणार आहोत ते सेल्फ केअरसाठी उपयोगी ठरते, थेरपीसाठी उपयोगी ठरते आणि ऑनलाईन रीडिंगसाठीही ते वापरले जाते। सोशल मीडियावर आपण डेली रीडिंग बघतोच आहोत। शक्य झालं तर मी तुमच्यासाठीही लवकरात लवकर हे आणण्याचा प्रयत्न करीन। डेली रीडिंग म्हणजे रोज एक कार्ड तुम्हाला दाखवलं जाईल आणि त्यावरनं तुमचा आजचा दिवस कसा जाईल हे तुम्हाला सांगितलं जाईल। भारतामध्ये टॅरो म्हणजे ज्योतिषाशीच जोडलं जातं। थोड्याफार प्रमाणात तुमच्या पुढच्या गायडन्ससाठी वापरलं जातं। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, रीडिंग कशी करायची? थोडक्यात म्हणजे एक डेक निवडायचा। डेक म्हणजे कॅट, पत्त्यांचा कॅट। आता हा रायडर डेक असेल तर तो अतिशय सुंदर, कारण तो सुरुवातीला तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने हँडल करता येतो। रायडर्स वेट डेक आपण घ्यायला पाहिजे सुरुवातीला। दुसरं म्हणजे तुम्ही त्या डेकला प्रश्न विचारा आणि त्यावेळेला ओपन माइंडेड असणं खूप गरजेचं असतं। आता कार्ड शफल करा। कार्ड शफल केल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे स्प्रेड्स त्याच्यामध्ये असतात। त्या तुमचा प्रश्न काय आहे त्याच्यावरती ते स्प्रेड ठरवले जातात आणि त्यावरनं तुम्हाला त्या पोझिशनवरती, ज्या पोझिशनवर जे कार्ड आहे, जसं की आता मी तुम्हाला जर एखादं उदाहरण द्यायचं झालं तर पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर असा 3 कार्ड्सचा एक स्प्रेड असतो। तर ह्या स्प्रेड तुम्हाला तुमचं पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर हे शिकवत असतं। तसेच ह्याच्या पुढे 9 कार्ड, 15 कार्ड असे भरपूर स्प्रेड असतात। किंवा तुमच्या आयुष्यात पहिल्यांदा काय होऊन गेलेलं आहे किंवा काय एक्सपेक्टेड आहे हेही तुम्हाला गाईड करत असतात। याच्यानंतर ह्या सगळ्या कार्ड्सचा अर्थ आपल्याला समजून घ्यायचा असतो। आता ह्या कार्ड्सचा अर्थ त्याच्यावरील चित्रांवरून आपण समजून घेत असतो आणि या चित्रांवरून तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे अर्थ त्यातनं समजत असतात। आता टॅरो कुठे वापरले जाते तर आपल्याला कुणाला थेरपी द्यायची असेल तर त्यासाठी एखाद्याच्या भावना आपल्याला माहिती होणं गरजेचं असतं आणि त्या भावना माहिती होण्यासाठी टॅरो कार्डचा अतिशय सुंदरपणे उपयोग केला जातो। दुसऱ्या व्यवसायात सुद्धा आपण वापरू शकतो। निर्णय घेण्यासाठी व्यवसायात आपल्याला खूप टॅरो कार्डचा उपयोग होतो। तसंच एखादं पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल त्याच्यासाठी होतं। तुम्हाला एकमेकांचं म्हणजे आपण मॅचमेकिंग म्हणतो ना, जसं आपल्याला लग्न जुळवताना आपण गुण जुळवतो वगैरे, तशा टाईपचं मॅचमेकिंगसुद्धा तुम्ही ह्याच्यातून करू शकता। किती इंटरेस्टिंग आहे ना? पण मित्रांनो, एक मात्र लक्षात ठेवा, टॅरो हे भविष्य बदलण्यासाठी नसतं। ते तुम्हाला ऑलवेज गाईड करत असतं की तुम्ही काय स्टेप्स घेतल्या म्हणजे तुम्हाला काय प्रकारचं फायदा होईल किंवा काय प्रकारचे तुम्ही स्टेप्स घेतल्याने तुमचं भलं कसं होईल हे तुम्हाला टॅरो सुचवत असतं। पण तुम्ही म्हणाल की आता मनोरंजनासाठी किंवा भविष्य बदलण्यासाठी ह्याचा उपयोग होतो का? तर नाही, टॅरोचा उपयोग ह्यासाठी कधीच होत नसतो। जो टॅरो रीडर असतो त्याची इंट्युशन पॉवर, अंतर्ज्ञान वाढवून कृती करण्यात, कृती समोरच्याला समजावून सांगण्यात त्याचं खूप महत्त्वाचं काम असतं। त्याचप्रमाणे जर एखादी व्यक्ती प्रश्न विचारायला आलेली असेल
तर त्या व्यक्तीचंही इंट्युशन त्या समोरच्या व्यक्तीशी तेवढ्याच प्रकारे जुळलं जाणं गरजेचं असतं. नाहीतर तुम्ही पहिल्यांदाच आलात आणि डोक्यात काहीतरी असे विचार घेऊन आलात की हां हे काय टॅरो म्हणजे काय फालतू आहे, पण जस्ट मला एक गंमत, व्हॉट इज टॅरो, आय वॉन्ट टू नो, असे वगैरे सुद्धा असतात लोक येऊन विचारणारी. पण अशा लोकांना जर तुम्ही कनेक्ट झाला नाहीत टॅरो रीडरशी तर तुम्हाला उत्तरं बरोबर मिळत नाहीत. पण हेही मी तितक्याच कॉन्फिडेंटली सांगू शकेन की जर तुम्ही टॅरो रीडरशी तेवढ्याच प्रमाणात कनेक्ट झालात किंवा तुमचं प्रश्न जो आहे तो खूप अगदी अंतर्मनातनं तुम्ही विचारलेला आहे की माझी एखादी गोष्ट किती दिवसात होईल किंवा बिझनेसमधला माझा एखादा डिसिजन हा बरोबर आहे की चूक आहे, माझं हे घर मला विकायचं आहे पण हे घर कधी विकलं जाईल, असे वेगवेगळे प्रश्न तुम्ही विचारू शकता. पण त्यासाठी सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे टॅरो रीडरशी तुमचं कनेक्ट राहणं खूप गरजेचं असतं. आणि त्याप्रमाणे तुम्हाला जो गायडन्स मिळतो मी कॉन्फिडंटली सांगू शकते की तुम्हाला याची उत्तरं अगदी परफेक्टली मिळतात. करून बघा एकदा, नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. मग मित्रांनो, आपण 1 ते 6 एपिसोडमधून टॅरो म्हणजे काय हे समजून घेतलं. तिथपासून सुरू झालेला आपला प्रवास हा आधुनिक टॅरो कशा प्रकारे वापरलं जातं इथपर्यंत आपण आणून पोचवलेला आहे. तर तुम्हाला ह्यामध्ये सगळ्यांमध्ये इंटरेस्ट असेल असं मी समजते आणि मला माहिती आहे की तुम्हाला ह्यामध्ये नक्की इंटरेस्ट असणार आहे. आणि ह्या इंटरेस्टसाठी तुमच्यासाठी एक गुड न्यूज मी घेऊन आलेली आहे. आपण लवकरच टॅरो रीडिंगचे वर्कशॉप्स चालू करत आहोत आणि त्यासाठी तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर 8433934345 वरती मला व्हॉट्सॲप मेसेज करा की वी आर इंटरेस्टेड म्हणून असा एक मेसेज केलात तर तुम्हाला बाकीचे डिटेल्स मी तुम्हाला पाठवू शकीन आणि त्यातूनच आपण पुढे जाऊया. तुम्हाला जर पर्सनल टॅरो रीडिंग जर करायचं असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता, व्हॉट्सॲप मेसेज पाठवू शकता. सध्या सुरुवातीला आपण व्हॉट्सॲपच्या थ्रूच कम्युनिकेशन करणार आहोत. पर्सनल रीडिंग आपण हळूहळू सुरू करूया, पण तत्पूर्वी व्हॉट्सॲप कम्युनिकेशनमध्ये आपण कनेक्टेड राहूया. तर ह्यासाठी लवकरच आपलं चॅनल सबस्क्राईब करणं तितकंच गरजेचं आहे, हो की नाही. तर तुमच्या मित्रमैत्रिणींना ज्यांना इंटरेस्ट आहे शिकण्यात त्यांना ह्या सगळ्यांना हे लवकर फॉरवर्ड करा, शेअर करा. त्यामुळे आपले सबस्क्रायबर वाढण्यासही मदत होईल. सोलफुल कनेक्शन आपलं एकमेकांशी जोडलं जाईल अशी माझी अपेक्षा आहे आणि त्यासाठी तुमच्या सगळ्यांच्या मदतीची अपेक्षा करून आजचा एपिसोड आपण इथेच संपवूया. धन्यवाद.